ज्येष्ठ नागरिकांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। 60 वर्षावरील नागरिकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना आता 10 मोठ्या सुविधा मोफतपणे दिल्या जाणार आहेत। मुंबईमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। जून महिन्यापासून हा सुविधांचा वाटप सुरू होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावं, त्यांना आधार मिळावा, त्यांच्या आरोग्याचा त्रास कमी व्हावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील जवळपास 90 लाख ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या टप्प्यात याचा लाभ थेट मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये आई वडील, आजोबा आजी, सासू सासरे किंवा कोणत्याही व्यक्ती 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल तरी माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक महिन्याला मोठ्या सुविधा दिल्या जाणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। पाय दुखणे, कंबरदुखी, डोळ्यांना कमी दिसणे, कानाला कमी ऐकू येणे, बीपी, शुगर, अशक्तपणा, चक्कर येणे अशा अनेक त्रासांमुळे ज्येष्ठ नागरिक अडचणीत आले आहेत। त्यामुळे सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विस्तार करून ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुविधा आणि महत्त्वाच्या वस्तू मोफतपणे देण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। कारण गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी इतका मोठा निर्णय घेण्यात आला नव्हता। आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। तुमच्या आधार कार्डवर 60 वर्ष पूर्ण असल्याचा पुरावा असायला पाहिजे। म्हणजेच 58, 55, 50 किंवा 59 या वर्ष असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। काय बघा, समजून घ्या, किती 58, 55, 50 किंवा 59 म्हणजे काहीच कमी जाणार नाही, बरोबर 60 वर्ष पूर्ण पाहिजे। 60 वर्ष पूर्ण झाल्यावरच तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत। सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 मोठ्या वस्तू देण्याचा निर्णय झाला आहे। या वस्तूंची किंमत बाजारांमध्ये 25 ते 30 हजार रुपये इतकी असल्यास सांगितलं जात आहे। म्हणूनच सरकार आता गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणार आहे। म्हणजे सर्वांना सरसकट लाभ मिळणार नाही। त्यासाठी काय नियम आणि पात्रता लावण्यात आली आहेत। सर्वात पहिली अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। दुसरी अट म्हणजे तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। तिसरी अट, तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड असणं आवश्यक असणार आहे। अनेक जणांनी अजूनही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढलेलं नाही, परंतु आता हे कार्ड महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सरकार याच कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला लाभार्थी म्हणून मान्यता देणार आहे। त्यानंतर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं आवश्यक आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला गोरगरीब ज्येष्ठ नागरिक म्हणून लाभ दिला जाईल। त्यानंतर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे। ज्याच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। आता प्रश्न पडतो, या 10 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? जर सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या सुविधा देण्याचा निर्णय घेतलाय। पहिली मोठी सुविधा म्हणजे मोफत आरोग्य उपचार। ज्येष्ठ नागरिकांना आता उपचारासाठी मोठा खर्च करणं अवघड जातं, म्हणून सरकारच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। ज्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढलेलं आहे त्यांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळू शकतो। ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार आहे। दुसरी सुविधा आरोग्य उपकरणाची आहे। जर तुम्हाला डोळ्यांना कमी दिसत असेल तर तुम्हाला मोफत चष्मा दिले जाणार आहेत। जर कानाला कमी ऐकत असेल तर श्रवण यंत्र मोफत दिलं जाणार आहे। जर चालताना अडचण येत असेल तर काही वॉकर आणि इतर उपकरण दिल्या जाणार आहेत। अनेक ज्येष्ठ नागरिक घरांमध्ये एकटे असतात, त्यांना चालताना, बसताना, उठताना खूप त्रास होतो, म्हणून सरकार आता त्यांच्या मदतीसाठी या सुविधा सुरू करणार आहे। तिसरी मोठी सुविधा एसटी प्रवाशी संबंधित आहे। ज्येष्ठ नागरिकांना बस स्थानकामध्ये मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत। बस मिळाली तरी बसायला जागा मिळत नाही, त्यामुळे एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित सीट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। 9 ते 10 सीट राखीव ठेवण्याचे निर्णय घेण्याचं सांगितले जात आहे। यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामात बसून प्रवास करता येणार आहे। त्यानंतर मोठी सुविधा घरकुल बाबत आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला घरकुलाचा लाभ देखील दिला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यानंतर 300 युनिट मोफत वीज देण्याबाबत सुद्धा माहिती समोर येत आहे। ज्येष्ठ नागरिकांना महागाईमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। औषध, वीज बिल, दवाखाना यामध्ये संपूर्ण पैसे खर्च होतात, म्हणून सरकारने मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या। मुलं सांभाळत नाहीत, घरातून बाहेर काढतात, औषधासाठी पैसे नाहीत, असं अनेकांनी पत्रामध्ये लिहिलं होतं। याच तक्रारीची दखल घेत सरकारने हा मोठा निर्णय घेण्याचं सांगितलं जात आहे।
ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला आता या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 3 फोटो आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड ही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. अर्जाची प्रक्रिया पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, तुमची कागदपत्रे तपासूनच तयार ठेवा, कारण जून महिन्यापासून या सुविधांचा वाटप सुरू होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील लाखो नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण आता 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. सरकारने स्पष्ट केलं की ज्येष्ठ नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत 10 मोठ्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, प्रवास, औषध, आर्थिक मदत आणि इतर सुविधा मिळणार असल्याचंही समोर आलं आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आजारांमुळे त्रस्त आहेत. काहींना चालता येत नाही, काहींना डोळ्यांनी दिसत नाही, काहींना कानाने ऐकू येत नाही, तर अनेकांना बीपी, शुगर आणि अशक्तपणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मोफत औषधं, मोफत तपासणी आणि काही ठिकाणी मोफत उपचार सुद्धा दिल्या जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य उपकरण मोफत दिली जाणार आहेत. चष्मा, श्रवण यंत्र, वॉकर, काठी, व्हीलचेअर अशा अनेक वस्तू ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतात. सरकारच्या माध्यमातून या वस्तूंसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आधार कार्डवरूनच तुमचं वय तपासलं जाणार आहे. जर आधार कार्डवर 60 वर्षे पूर्ण असलेलं दिसलं तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर तुमचं उत्पन्न तपासलं जाणार आहे. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना पहिल्याच टप्प्यात लाभ मिळणार आहे. आता ज्येष्ठ नागरिक कार्ड सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. अनेकांनी अजून कार्ड काढलेले नाहीत, पण आता हे कार्ड लाभ घेण्यासाठी गरजेचं असणार आहे, कारण सरकार याच कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला नोंदणी करत ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखणार आहे. त्यानंतर मोठी सुविधा पेन्शनशी संबंधित असू शकते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे पेन्शन वाढवण्याची मागणी केली होती, कारण महागाई खूप वाढली आहे. औषध, दवाखाना आणि घर कर्ज भागवणं कठीण झालं आहे. म्हणून सरकार आता ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर एसटी प्रवासांमध्ये मोठा दिलासा दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित सीट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे गर्दींमध्ये उभं राहण्याचा त्रास कमी होणार आहे. आरामात बसून प्रवास करता येणार सुद्धा आहे. त्यानंतर घरकुल सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहेत. ज्यांच्या घरांमध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहेत. सरकार गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं काम करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर 300 युनिट मोफत वीज देण्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना वीज बिलमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे, म्हणून सरकार मोठा दिलासा देऊ शकतं असं सांगितलं जात आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांची मुले त्यांना सांभाळत नाहीत अशा तक्रारी सरकारकडे मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. काही घरातून बाहेर काढल्याची तक्रारी सुद्धा आल्या होत्या. त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय घेण्याचे सांगितले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांनो, अर्ज करताना काही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड ही कागदपत्र लागणार आहेत. त्यामुळे कागदपत्र काढून वर ठेवून द्या. अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होऊ शकते. मोबाईलवरून सुद्धा अर्ज करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुमचा मुलगा किंवा नातू शिकलेला असेल तर तो तुमचा अर्ज भरू शकतो. पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना तुमची कागदपत्रे तयार ठेवा, कारण अर्ज सुरू झाल्यानंतरच मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे, कारण वाढत्या वयामध्ये आरोग्याचा खर्च खूप वाढतो. त्यामुळे मोफत सुविधा मिळणं ही मोठी गोष्ट असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या घरामध्ये कोणाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तरी माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण जून महिन्यापासून या सुविधांचा वाटप सुरू होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरकारच्या माध्यमातून लवकरच अधिकृत माहिती सुद्धा जाहीर केली जाऊ शकते. म्हणून सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्र तयार ठेवावी असे सांगितले जात आहेत. आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ताबडतोब अर्ज भरायचा आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये लाखो ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तरी इतरांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण 100% मराठी न्यूज आणत असतो. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.